कॅलिओग्राफीवाल्या त्या दादांसारखं तर चांगलं अक्षर नाही आलेलं, पण जमल तसं काढलंय. तर आता काय झालंय की बऱ्यापैकी महाराष्ट्र फिरून इथं आलो आहे. तुमच्याकडे इथून मागचे जे SP आहेत ते जनरली पहिल्या पोस्टिंगसाठी यायचे, त्याच्यामुळं विदर्भ मराठवाडा सगळा बघून झाला आहे. आणि ते सगळं बघितल्यावरती जेव्हा पुण्यात जातो परत, त्यावेळी असं वाटतं पुण्यातलं पुणे पण हरवलं आहे की काय. तर मी पुण्याचा आहे, त्याच्यामुळे जुनं पुणे, उदाहरणार्थ कोजागिरी पौर्णिमासुद्धा लोकांना माहीत नाही आता काय असते. त्यामुळं त्याच्यानंतर इथं जेव्हा आलो आहे आता साताऱ्यात, त्यावेळी कुठंतरी मनाला समाधान वाटते की महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र संस्कृती हे अजूनही शिल्लक आहे. आणि तुम्हाला सगळ्या सातारकरांना त्याच्यासाठी निश्चित त्याचं श्रेय देणं गरजेचं आहे. त्यामुळे इथं काम करत असताना बाकी काय होईल नाही होईल माहीत नाही, पण याचं समाधान मला नक्की मिळेल असं दिसतंय एकंदरीत तुमच्या सगळ्यांच्या या ठिकाणी टिकून ठेवलेल्या आहे आपल्या संस्कृतीमुळं. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम तुम्ही राबवत आहे तरुण भारतच्या तर्फे. तर तुमचंही सगळ्यांचं करावं तितकं कौतुक कमी. मी आत्ताच मॅडमला कानात म्हटलं की पुण्यात जसा कलाकार गट्टा आहे गुडलक चौकामध्ये, ते सगळ्या कलाकारांचं व्यासपीठ म्हणून तिथं वापरलं जातं. विशेषतः ज्यांना दालन मिळत नाही त्यांना चौकामध्ये दालन उपलब्ध होतं आणि तिथंच कलाकार कट्टा भरतो. आणि बरेचसे चांगले पेंटरसुद्धा तिथं तुम्ही जर शनिवार रविवार गेलात सकाळी सकाळी तर तिथं तुम्हाला बघायला मिळतील. आणि तेच आज इथं त्याचीच प्रतिकृती मला दिसते. तर मॅडमच्या कानात मी म्हटलं की तुम्ही कॉर्पोरेशनच्या मागं लागून आता असा एखादं चौक आपल्यासाठी करा, म्हणजे तिकडं सगळेच शनिवार सकाळी ते आत्ता मला येताना मॅरेथॉनवाले दिसले, ते जाता जाता पळत जाता जाता तेही बघून जातील की कोणीतरी इकडं पेंटिंग करणारं बसलं आहे, कोणीतरी गाणं म्हणणारं बसलं आहे, कोणीतरी काहीतरी वेगळी त्याचे जे काही कलागुण आहेत ते दाखवते. तर अशा नानाविध गोष्टी या एका कट्ट्याच्या माध्यमातून होत असतात. आणि ते टिकून ठेवणं, एक बिगबाळी बघून पण आनंद झाला बरं का मला. ते पण एक नाही दोन दोन दिसत आहे तिथं कुठंतरी, अजून एक मागचा मुलगा पळाला कुठंतरी, ते काय आहे हो सर. विशेष म्हणजे मी मुंबई पोलीसमधून रिटायर झालो, इथे राहायला आलेलो आहे. अच्छा, साताऱ्याच्या आतमुळे. हो सर. रिटकवली गाव माझं मर्डेकर. बरं. त्याच्यामुळं असंच चांगलं खेळीमेळीचं आनंदाचं वातावरण राहू द्या. आज मी इथं आलो आहे तर अजून एक आवाहन करायला हरकत नाही. आपल्याकडं आता सण उत्सव सुरू होणार आहे. श्रावण जसा जवळ येतो तसे कार्यक्रम सुरू होतात. आता पुढचा सगळ्यात पहिला जो उत्सव असणार आहे तो मुस्लिम धर्मियांचा असणार आहे. बकरी ईदचा सण असणार आहे. त्याच्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा असणार आहे. तर या सगळ्या सोहळ्यांमध्ये आज ताग्यात तुम्ही सगळ्यांनी एक परंपरा जपलेली आहे. तीच परंपरा अशीच पुढं टिकून ठेवू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल. मला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द जे आहेत त्याला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.